अग्निशमन दलाच्या गाड्या आणि अग्निशमन दलाचे जवान तात्काळ या घटनास्थळी दाखल झालेले आहेत। त्यांच्याकडून आता आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। दरम्यान या स्फोटामध्ये या आगीमध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाही, तशी माहिती आतापर्यंत आपल्यापर्यंत पोहोचलेली नाहीये। मात्र ही आग किती भीषण आहे, किती प्रचंड प्रमाणात आहे हे या दृश्यांमधून आपण पाहू शकतोय। पुन्हा एकदा जाणार आहोत सुनील यांच्याकडे। सुनील, ही आग आता कंपनीच्या बाजूला असलेल्या ह्युंदाईच्या शोरूम पर्यंत येऊन पोहोचली आहे का? कारण आपल्यापर्यंत जी दृश्य येऊन पोहोचलेली आहेत त्यामध्ये ह्युंदाईच्या शोरूमच्या गोडाऊन पर्यंत ही आग लागल्याचं पाहायला मिळतंय। परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात चारचाकी गाड्या देखील आहेत। अगदी बरोबर आहे। हा परिसर जो फेज 2 आहे आणि या ठिकाणीहून मोठ्या प्रमाणामध्ये शिलपाडा रोड असेल किंवा इतर मोठी मार्ग या ठिकाणी जात असतात आणि त्याच ठिकाणाच्या बाजूचा हा परिसर आहे आणि ही आग जी आहे ती अजूनही पसरत आहे। आजूबाजूच्या ज्या छोट्या मोठ्या कंपन्या आहेत त्यांच्यामध्ये देखील ही आग पसरण्यास सुरुवात झालेली आहे आणि आपण पाहू शकतो या ठिकाणी कंपनीमधनं त्या बॉयलर स्फोटमध्ये काही लोक जखमी देखील झालेली आहे। त्याची दृश्य आपण थोड्या वेळात पाहणार आहोत आणि जखमी लोक जे आहे त्यांना उपचारासाठी या ठिकाणी घेऊन जात असतानाचं चित्र या ठिकाणी दिसून येत आहे आणि एकंदरीत पाहायला गेलं तर आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू असले तरी आग ज्या पद्धतीने उन्हाचा पारा चढलेला आहे, ऊन 42 डिग्री ऊन आहे, त्यामुळे आग विझवणं हे शक्य होत नाहीये। आग जी आहे ती पसरतच चाललेली या ठिकाणी दिसून येत आहे। सागर, नक्कीच तुम्ही आपल्यासोबत राहत सुनील। तर अजून एक दृश्य आपल्यापर्यंत येऊन पोहोचलेली आहे। त्या ठिकाणी आपण पाहतो की कशा प्रकारे ही आग आता आजूबाजूच्या कंपन्यांमध्ये पोहोचायला सुरुवात झालेली आहे। MIDCच्या फेज 2 मध्ये एका केमिकल कंपनीला ही आग लागलेली आहे। बॉयलर स्फोट होऊन ही भीषण आग लागली आहे आणि ही आग आता इतरत्र पोहोचण्यास सुरुवात झालेली आहे। यापूर्वी देखील आपण पाहिलं की 2 किलोमीटर पर्यंत आगीच्या ज्वाळा, आगीचा धूर पसरलेला होता। तीच घटना पुन्हा एकदा डोंबिवलीमध्ये पाहायला मिळते आहे। एका कंपनीला आग लागलेली आणि त्याच्या बॉयलर स्फोटामध्ये लागलेली ही आग आता प्रचंड प्रमाणामध्ये इतरत्र देखील पसरायला सुरुवात झालेली आहे। हे दृश्य आपण पाहतो आहोत। प्रचंड भीषण अशी ही आग आणि या आगीमुळे संपूर्ण परिसरामध्ये धुराचं साम्राज्य पाहायला मिळतंय। अग्निशमन दलाच्या गाड्या या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत। मोठ्या प्रमाणामध्ये अग्निशमन दलाचे जवान देखील आहेत, मात्र त्यांच्याकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। दरम्यान या आगीमध्ये आणि स्फोटामध्ये काही जण जखमी झाल्याचं देखील कळतं। या जखमींना आता उपचारासाठी दुसरीकडे दाखल करण्यात आलेलं आहे। हे दृश्य आपण पाहतो आहोत। या आगीमध्ये, या स्फोटामध्ये कंपनीच्या परिसरामध्ये, कंपनीमध्ये काम करणारे कर्मचारी, परिसरातील नागरिकांना देखील याचा मोठा फटका बसलेला आहे। ती देखील दृश्य आता TV9 वर तुम्ही पाहताय। कशा प्रकारे त्यांना इजा झालेली आहे, त्यांना रुग्णालयामध्ये तात्काळ हलवण्यात आलंय। पुन्हा एकदा जाणार आहोत सुनील यांच्याकडे। सुनील, अनेक नागरिकांना इजा पोहोचलेली आहे, काही जणांना मोठ्या प्रमाणात दुखापत झाल्याचं कळतंय, त्यांना आता रुग्णालयामध्ये उपचारासाठी हलवण्यात आलंय। अगदी बरोबर आहे सागर, आपण पाहू शकतो दृश्यामध्ये दिसतात ते हा स्फोट एवढा भीषण होता की स्फोटमधनं एकंदरीत त्या वस्तू ज्या आहेत त्या उडत होत्या आणि त्या केमिकल कंपनीमधनं अनेक वस्तू ज्या आहेत त्या केमिकल कंपनीमध्ये काम करणाऱ्या कामगारांना देखील लागले आहेत आणि या स्फोटमुळे अनेक जण जखमी आहेत। प्राथमिक माहितीमध्ये 6 ते 7 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आता मिळत आहे आणि दृश्यामध्ये आपण पाहू शकतो की परिसरामध्ये असणारे आजूबाजूचे जे नागरिक आहेत ते जखमी लोकांना त्या ठिकाणी उपचारासाठी घेऊन जात आहेत आणि त्या ठिकाणी सध्या जे आहेत अग्निशामक दल जे आहे ते युद्ध पातळीवरती आग विझवण्याचं काम करत आहेत। मात्र ही आग उन्हाच्या पाऱ्यामुळे वाढतच चाललेली आहे। आजूबाजूच्या कंपनीलाही ही आग पसरण्याची शक्यता वर्तवली जात आहे। सागर, नक्कीच सुनील, तुम्ही आपल्यासोबत राहा। ही दृश्य आपण पाहतो आहोत। एका केमिकल कंपनीला लागलेली आग आजूबाजूच्या परिसरामध्ये आता पसरायला सुरुवात झालेली आहे। आजूबाजूला मोठ्या प्रमाणात कंपन्या, त्याचबरोबर गाड्यांचे शोरूम देखील आहेत। ह्युंदाई शोरूम पर्यंत ही आग पोहोचल्याचं या दृश्यांमधून आपण पाहू शकतोय। त्याचबरोबर या आगीमध्ये अनेक नागरिक देखील जखमी झालेले आहेत। इतकंच नाही तर आजूबाजूच्या रहिवासी इमारतींना देखील या आगीचा, या स्फोटाचा मोठा फटका बसलेला दिसतोय, कारण या इमारतींच्या काचा फुटलेल्या आहेत। या इमारतीमधील नागरिक देखील जखमी झाले आहेत का हे थोड्याच वेळात आपल्याला समजेल। मात्र या परिसरामध्ये असलेल्या रहिवासी इमारतींना देखील या स्फोटाचा मोठा फटका बसलाय। तर अंबर केमिकल असे या आग लागलेल्या कंपनीचं नाव आता समोर येत आहे। अंबर नावाची ही कंपनी आहे। या केमिकल कंपनीच्या बॉयलरचा स्फोट झाला आणि हा स्फोट होताच आजूबाजूचे ज्या रहिवासी इमारती आहेत त्यांना देखील त्याचा धोका पोहोचलेला आहे। या परिसरातील रहिवासी इमारतींच्या काचा मोठ्या प्रमाणात फुटलेल्या आहेत आणि त्या काचा फुटून रस्त्यावर त्या आलेल्या पाहायला मिळत आहे। आजूबाजूच्या इमारतींच्या दुकानांना देखील त्याचा फटका बसलेला आहे आणि या स्फोटामध्ये अनेक कामगार जखमी झाल्याची माहिती मिळते। दरम्यान
या आगीमध्ये या स्फोटामध्ये अद्याप तरी कुठलीही जीवितहानी झालेली नसल्याची माहिती मिळते। मात्र आजूबाजूच्या इमारतींना याचा किती मोठा फटका बसला हे या दृश्यांमधून आपण पाहतो आहोत।